काजल से कारी। याचं उत्तर आता ऐका। जल से पतला पतला पतला, जल से पतला ज्ञान है, पाप भूमि से भारी, क्रोध अगन से तेज है, और कलंक काजल से कारी। रंग दे चुनरिया शाम पिया मोरी, रंग दे चुनरिया शाम पिया मोरी, रंग दे चुनरिया। रंग दे चुनरिया हो, रंग दे चुनरिया, रंग दे चुनरिया हो, रंग दे चुनरिया, रंग दे रंग दे रंग दे रंग दे रंग दे रंग दे चुनरिया शाम पिया मोरी, रंग दे चुनरिया शाम पिया मोरी, रंग दे चुनरिया। जल से पतला तो ज्ञान है, पाण्यापेक्षा पातळ काय ज्ञान। बघा, मी एवढी मोठी नाही की मी तुम्हाला इथं बसून भागवत कथा सांगावी, एवढी मोठी मी नाही, तरी सुद्धा इथं बसण्याचं भाग्य प्राप्त कसं झालं तर आपला वारकरी संप्रदाय असा आहे की तिथं वयाला नाही तर ज्ञानाला किंमत आहे। मग हे ज्ञान कसं आहे? पाण्यापेक्षा पातळ ज्ञान आहे, पाप भूमी से भारी। या पृथ्वीपेक्षा जड काय तर या पृथ्वीपेक्षा जड हे पाप आहे। आणि क्रोधापेक्षा किंवा अग्नीपेक्षा दाहक काय आहे तर अग्नीपेक्षा दाहक हा क्रोध आहे, राग आहे। जर माणसाला राग आला तर 4-5 माणसाचा मुडबा पाडल्याशिवाय तो जात नाही, एवढा राग वाईट आहे। मग अग्नीपेक्षा दाहक हा राग आहे। आणि शेवटचं सांगितलं ते काजळापेक्षा काळ काय आहे तर तो कलंक आहे। एकदा जर माणसाला कलंक लागला तर तो पुसणं अशक्य आहे। काजळ लावल्यावर ते काजळ पुसल्यानंतर किंवा धुतल्यानंतर निघून जाईल, पण कलंक कितीही धुतला तरी तो धुवल्या जाणार नाही। माझं सांगण्याचं एवढं सगळं सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की या पृथ्वीपेक्षा जड असणारं पाप आहे आणि ते पाप या धरणी मातेला सहन होत नाही हो। मग ती धरणी माता गाईच्या रूपामध्ये परीक्षिती राजाच्या राज्यामध्ये रडते। राजाने विचार केला करावं काय, मग राजाने त्या कलीला हकलून दिलं आणि कलीला सांगितलं जा तुला 4-5 ठिकाणं राहण्यासाठी देतो, त्या ठिकाणी तू जाऊन राहा।
काही दिवस उलटून गेल्यानंतर परीक्षित राजा कोशागारात गेला आणि कोशागारात त्याला एक सुवर्ण जडीत जरासंधानं अनितीनं कमवून आणलेला टोप दिसला. तो सोन्याचा टोप उचलला, त्यानं डोक्यामध्ये घातला, त्याच्या डोक्यात कलीनं प्रवेश केला. हा संपूर्ण भाग आपण कालच्या भागात पाहिला, बरोबर. पुढे झालं काय? ज्यावेळी राजाला चिंता वाटू लागली की बाबा आता मी या 7 दिवसात माझा उद्धार कसा करून घेऊ, त्यावेळी राजा गंगेच्या तटावर फेऱ्या मारतोय आणि गंगेच्या तटावर असताना त्या ठिकाणी शुकदेवांचं आगमन झालं आणि शुकदेवांनी सांगितलं, राजा काळजी करू नकोस. अरे या कलियुगातली जी माणसं आहेत ना, त्यांना परमार्थ करण्यासाठी वेळ नसणार आहे. निमित्त परीक्षित राजाचं केलं आणि ते भागवत आपल्यापर्यंत आपल्याला पोहोचलं, आपल्याला मिळालं. निमित्त फक्त परीक्षित राजा आहे. शुकदेव सांगू लागले, राजा काळजी करू नको. राजाने विचारलं, महाराज अहो माझा उद्धार कसा होईल, लवकरात लवकर माझा उद्धार होईल असं काहीतरी शास्त्र सांगा. आणि फक्त माझं एकट्याच कल्याण नाही झालं पाहिजे, तर माझ्या सोबत जगाचं कोटी कल्याण झालं पाहिजे असं काहीतरी शास्त्र सांगा. त्यावेळी शुकदेव महाराज म्हणाले, राजा तुझा प्रश्न बरोबर आहे. तुझा जो प्रश्न आहे तो जगाच्या कल्याणाचा आहे, लोकांचं हित करणार आहे. वारी आणे सते प्रश्न कृतो लोकहितं नृप आत्मविद संमत पुंसा श्रोतव्याधीषु परम. राजा अरे कलियुगात लोकांना परमार्थ करायला वेळ नसणार आहे, त्याच्यामुळे मी तुला भागवत सांगणार आहे. माणसं जागी होतील पण वेळ निघून गेल्यानंतर. लोक एवढी व्यस्त होतील या कलियुगामध्ये, त्यांना परमार्थ करायला वेळ नसणार आहे. पण ज्यावेळी लोक चुकून जरी भागवत कथेला येऊन बसली ना, किंवा लुळे पांगळे झाल्यावर जरी येऊन बसली तरी त्यांचं कल्याण होईल असं शास्त्र तुला सांगतो. ठीक आहे म्हणे, सांगा. शुकदेव सांगू लागले, राजा अरे भगवान परमात्मा वर गेल्यानंतर विचारणार आहे, बाबा जीवनात येऊन तू केलंस काय. संसार एके संसार करणारा जो आहे त्याला देव विचारणार आहे, क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे. तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया क्या किया रे. जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे. एकदा नारदानं ब्रह्मदेवाला विचारले. त्यावेळी ब्रह्मदेव ध्यान करत होते. नारदजींनी विचारलं, ब्रह्माजी कुणाचं ध्यान करता तुम्ही. त्यावेळी ब्रह्मदेव म्हणाले, नारदा अरे मला निर्माण करणारा सुद्धा एक देव आहे आणि त्याच देवाचं मी ध्यान करतोय. आता ही सृष्टी निर्माण कशी झाली त्याची कथा तुम्हाला सांगते, पहा. ब्रह्मदेव म्हणतात, नारदा ही कथा फार सुंदर आहे. श्री विष्णूच्या नाभीतून एक कमळ निघालं आणि त्या कमळामधून माझा जन्म झाला, म्हणून भगवान विष्णूला पद्मनाभ सुद्धा म्हटले. त्या भगवान
विष्णूच्या नाभीतून कमळ निघालं आणि त्या कमळामधून माझा जन्म झाला. त्यावेळी मी पाहत होतो, सगळीकडे पाहिलं पण कुणीच दिसेना. त्यावेळी माझ्या कानावर दोन अक्षर माझ्या कानावर आली, एक त आणि दुसरं प. मी समजून घेतलं मला तप करायचे. अनेक वर्ष मी तपश्चर्या केली आणि त्यानंतर मला भगवान श्री विष्णूचं दर्शन झालं. भगवान श्री विष्णूंनी मला सृष्टी निर्माण करण्याचं काम दिलं. आता सृष्टी निर्माण करायची कशी याचा प्रश्न मला पडला. त्यावेळी मी 4 भावंड, ज्यांना सनकादिक महामुनी म्हटले, अशा 4 भावंडांना निर्माण केलं. त्यांना सांगितलं तुम्ही सृष्टीचा विस्तार करा, पण त्यांनी नकार दिला. ब्रह्मदेवाला राग आला आणि ब्रह्मदेवानं पुन्हा रुद्र भगवंताला प्रगट केलं. त्यांना निर्माण केलं आणि सांगितलं सृष्टीचा विस्तार करा. त्यांनी जी सृष्टी निर्माण केली ती सगळे विषारू जीव जंतू तयार केले. विंचू, किड्या, मुंगे, सर्प, विंचव असे अनेक विषारी जीव तयार केले, पण तशी सृष्टी काही कामाची नाही. म्हणून मी माझ्या शरीरातून उजव्या भागातून पुरुष, उजव्या भागातून स्त्री आणि डाव्या भागातून पुरुष अशा स्त्रीची आणि पुरुषाची निर्मिती केली. अगोदर पुरुष किंवा अगोदर स्त्री असं नाही, दोघांना एकाच वेळी निर्माण केलं आणि त्यांना सृष्टी विस्ताराचं काम दिलं. ब्रह्मदेवानं जेव्हा भगवान विष्णूला विचारलं, देवा तुम्ही मला सृष्टी विस्ताराचं काम देताय, पण मी जर या सृष्टीचा विस्तार केला तर मला अहंकार होण्याची दाट शक्यता आहे आणि अहंकार माणसाला संपवल्याशिवाय राहत नाही. मग त्याच्यासाठी काहीतरी करा. त्यावेळी भगवान विष्णूनं चतुश्लोकी भागवत ब्रह्मदेवाला सांगितलं, जे 4 श्लोकामध्ये सांगितलेले. आता 7 देव आणि तेच चतुश्लोकी भागवत, त्या 4 श्लोकापासून व्यासजींनी 18,000 श्लोकाची निर्मिती केली. मग आता 7 दिवसात 18,000 श्लोकाचं उच्चारण करणं सोपं नाही. म्हणून हे 4 श्लोक जर ऐकले तर 18,000 श्लोक आपण ऐकल्याचं पुण्य आपल्याला मिळते. म्हणून सगळ्यांनी श्रद्धायुक्त अंतःकरणानं श्लोकाचं श्रवण करायचे. भगवान स्वतः ब्रह्मदेवाला सांगतायत, अहमेवासमेवाग्रे नान्यदयत् सदसत्परम् पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सौम्यहम् ऋतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेच्चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महन्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टा प्रविष्टानि तथा वेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासुनात्मना अन्वयव्यतिरेक्ताभ्याम् यस्यात् सर्वत सर्वदा.
ऐकले तरी 18,000 श्लोक ऐकल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होते. याला चतुश्लोकी भागवत म्हणायचं. या चतुश्लोकी भागवताचं ज्ञान ब्रह्मदेवाला दिलं. तेच ब्रह्मदेवानं नारदजीला सांगितलं. पुढे नारदजींनी व्यास महाराजांना सांगितलं. व्यास महाराजांनी त्याचा 18,000 श्लोकामध्ये विस्तार केला आणि व्यासांपासून त्या 18,000चं महाधन सुखदेव महाराजांना प्रदान केलं. आणि सुखदेव महाराजांनी तीच कथा परीक्षिती राजाला सांगितली. निमित्त परीक्षिती राजाचं केलंय आणि त्या परीक्षिती राजाच्या निमित्तानं ही भागवत कथा आपल्या सगळ्यांना ऐकायला मिळते. आता परीक्षिती राजाला सुखदेव महाराज नेमकं भागवतात पुढे नेमकं काय काय सांगतायत हे आपल्याला सुद्धा पाहायचंय. त्या अगोदर 2 मिनिटं सगळ्यांनी उठून उभं राहून सुंदर देवाचं भजन करायचंय. क्या किया रे तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको तो रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. अमृत को छोड़ा पीता है शराब रे, भगवान के नाम से मुंह मोड़ लिया रे. अमृत को छोड़ा पीता है शराब रे, भगवान के नाम से मुंह मोड़ लिया. क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. विषयों के बंधों में बांधा गया तू, संत समागम को भूल गया तो, विषयों के समागम को मोड़ लिया, संत समागम को मोड़ लिया. देव विचारणार रे बाबा क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे जिसे पाना था उसको तो खो दिया.
देवाचं नामस्मरण करण्यासाठी देवानं आपल्याला जन्माला घातले, ते देवाचं नाव घ्यायचं सोडून आपण संसाराच्याच नादात गुंतलोय. बाजाराला गेलो आपण आणि बाजाराला गेल्यानंतर खिशात 1,00,000 रुपये होते. घ्यायचा होता घोडा. घोडा घेण्यासाठी बाजारात गेलो, 1,00,000 रुपये खिशात आहेत. घोडा घ्यायचाय. मग सुरुवातीला सुंदर झूल दिसली. माणसानं विचार केला, बाबा आपल्याला घोडा घ्यायचाय ना, मग घोड्याला सजवण्यासाठी घोड्यावर झूल जर टाकली तर किती सुंदर दिसेल. घेतली झूल. थोडं पुढे गेला, घोड्याच्या पायातले घुंगरे दिसले, घेतले घुंगरे. अजून पुढे गेला, अजून ते काय काय जे घोड्याच्या मेकअप साठी असतंय सगळं सामान घेतलं. आता खाली उरले फक्त 25,000. 75,000 रुपये घोड्याच्या मेकअप मध्ये घालवले. आता घोडा पुढे गेल्यानंतर सुंदर घोडा दिसला. विचारलं कितीला मिळेल घोडा? सांगितलं 1,00,000 रुपयाला घोडा. म्हणे आपल्याला घ्यायचा होता घोडा, पण जे घ्यायचं ते राहिलं बाजूला आणि जे नको तेच आपण घेत बसलो. असंच आपलं जीवन सुद्धा झाले. आपण म्हणतो करायचंय ना परमार्थ, करू. अगोदर संसार अगोदर व्यवस्थित लावू. करायचंय ना परमार्थ, करू. तरुणपणात कुठं परमार्थ असतो का? म्हातारपणी करू परमार्थ. अगोदर लग्न करून घेतो, घर बांधून घेतो, लेकरं बाळ होतात, म्हातारा झाला तरी परमार्थाला याच्याकडे वेळ नाही. एवढी वाईट अवस्था या कलियुगातल्या माणसांची. पण भगवान परमात्मानं हा नरदेह आपल्याला भजनासाठी दिलाय, हे मात्र आपण विसरून जातोय. देवे दिला देह, देवे दिला देह, भजन गमता. 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 तोला झाला फाटा बाधिकेचा, तोला झाला फाटा बाधिकेचा. तोला झाला फाटा बाधिकेचा. तोला झाला फाटा बाधिकेचा. देवे दिला देह, भजन गमता. देवे दिला देह, भजन गमता. भजन गमता. भजन गमता. भगवान परमात्मानं हा नरदेह हे त्याचं नामस्मरण करण्यासाठी दिलाय. देवे दिला देह, भजना गोमटा. तो या झाला फाटा बाधिकेचा. या जीवनामध्ये आल्यानंतर आपण देवाचं नामस्मरण केलं पाहिजे, पण माणसं नेमकं तेच विसरून जातात. एक गृहस्थ होते, त्यांनी एवढा नखाबोटानं संसार केला, एवढा संसार केला, एवढा संसार केला. आता म्हातारे झाल्यानंतर मरायला झाले, बाजेवरती पडून राहिले, वाणी बंद झाली, बोलताही येईना, पण आयुष्यात कधी देवाचं नाव घेतलं नाही. पण कर्मधर्म संयोगानं लेकरं मात्र सात्विक जन्माला आली. लेकरांनी विचार केला, बाबा आपल्या वडिलांनी कधी देवाचं नाव तोंडामध्ये घेतलं नाही, पण लेकरांची तळमळ होती
आपल्या वडिलांनी एकदा तरी देवाचं नाव तोंडात घ्यावं. आता वडील तर बाजेवरती पडलेले आहेत, मग लेकरं शेतामध्ये जायचे, शेतातलं काम करायचे. एके दिवशी सायंकाळच्या वेळी लेकरं घरी आली. मुलं घरी आल्यानंतर वडील ओरडत होते. ज्या बाजेवर त्या वडिलांना झोपवलेलं होतं, इकडे लक्ष द्या सगळ्यांनी, ज्या बाजेवर त्या वडिलांना झोपवलेलं होतं त्या बाजेच्या पायाला एक वासरू बांधलेलं होतं. आणि ते वासरू जे होतं ते झाडू खात होतं. आता त्या झाडूला काही काही ठिकाणी झाडू म्हणतात, कुठं कुठं लक्ष्मी म्हणतात, कुठं कुठं झाडायची म्हणतात, कुठं कुठं फडा म्हणतात, आणि साताऱ्याच्या भागात त्याला केरसुनी म्हणतात. मग ते वासरू जे होतं ते केरसुनी खात होतं. मुलं सायंकाळच्या वेळी शेतातून आली, पाहिलं तर वडील ओरडत आहेत, वा के असं म्हणून वडील ओरडत होते. मुलांना पाहिलं, जोरातच ओरडायला लागले. मुलांना काय वाटलं, आपल्या वडिलांना वासुदेवा केशवा म्हणायचे. आणि एवढी तळमळ आपले वडील करतात ना, आपल्या वडिलांनी एवढा प्रॉपर्टी सगळी कमवून ठेवली, एवढी सगळी संपत्ती कमवून ठेवली, मग आपल्या वडिलांनी 2 शब्द तरी बोलावे याच्यासाठी मुलांनी डॉक्टरांना घरी बोलवलं आणि सांगितलं, डॉक्टर साहेब कितीही पैसे लागले तरी चालतील, पण आमचे वडील 2 शब्द तरी बोलले पाहिजे. डॉक्टरांनी सांगितलं, 2 शब्द काय, 2 वाक्य बोलतील तुमचे वडील, पण त्याच्यासाठी 2 लाख रुपये लागतील. काही हरकत नाही म्हणे, घ्या. म्हाताऱ्याला 2 इंजेक्शन दिली. म्हातारा गडगड बोलायला लागलं. म्हातारा म्हणलं, अरे मूर्खांनो, एवढा नका बोटानं संसार केला मी, आणि 2 लाख रुपये तुम्ही घालवले कशाला? अरे वासरू केरसुनी खाताय असं म्हटलं आणि टपकन मेलं. एवढी बेकार माणसं आपल्याला पाहायला मिळतात. आयुष्यात एवढा अनमोल किमतीचा नरदेह भगवान परमात्मानं दिलाय. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना घोल रे, अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे, अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. दिलाय तर आपण त्या भगवान परमात्माचं नामस्मरण केलं पाहिजे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. असं नामस्मरण आपण भगवान परमात्माचं केलं पाहिजे. सुखदेव सांगतात, राजा काळजी करू नको, निश्चिंत राहा, तुझा 7 दिवसात उद्धार होईल असं महान दिव्य ज्ञान तुला सांगतो. सुखदेव महाराजांनी राजा परीक्षितीला भागवत कथा सांगितली आणि 7 दिवसामध्ये, पण भागवत कथा सांगण्या अगोदर सुखदेव महाराजांनी सांगितलं, राजा माणसाचं शरीर हे असं आहे
किती शरीर माणसाच्या ताब्यात राहत नाही. आता इथं बसल्यावर कुणाचे गुडघे दुखतात, कुणाची कंबर दुखते, बरोबर आहे ना. सगळेच अवयव आपल्याला प्रत्येकच वेळी साथ देतील असं नाही. मग हे अवयव आपल्या ताब्यात राहण्यासाठी तू जर कथा ऐकायला बसला तर तुझे अवयव तुझ्या ताब्यात पाहिजे. त्याच्यासाठी तुला देवाचं चिंतन करावं लागेल, देवाचं नामस्मरण करावं लागेल. त्याच्याशिवाय तुला समाधान प्राप्त होणार नाही. नाम तुझे घेता देवा होई समाधान. नाम तुझे घेता देवा होई समाधान. परीक्षितीला सांगतात, राजा भगवान परमात्माचं चिंतन कर, नामस्मरण कर आणि या इंद्रियांना ताब्यात ठेवायला शिक. देहाचं सूक्ष्म ध्यान कर, स्थूल ध्यान कर, तेव्हा तुझे इंद्रिय तुझ्या ताब्यात राहतील. बघा इथं बसल्यानंतर जर कंबर दुखायला लागली, पाय दुखायला लागले, गुडघे दुखायला लागले तर कथेत मन लागणार आहे का हो? अजिबात नाही लागणार. मग इंद्रिय ताब्यात ठेवायचे असतील तर त्याच्यासाठी भगवंताचं नामस्मरण करावं लागेल. सुखदेव सांगतात, राजा जे इंद्रियांवर ताबा ठेवतात त्यांना ऋषी म्हणतात. पण इंद्रियांना ताब्यात ठेवण्यापेक्षा सुद्धा मनाला ताब्यात ठेवणं फार कठीण आहे. मग इंद्रियांना ताब्यात जे ठेवतात त्यांना ऋषी म्हणतात. पण जे मनाला ताब्यात ठेवतात ना, ज्यांनी मनावर ताबा मिळवला त्यांना मुनी म्हणतात. मग तू इंद्रियावर आणि मनावर दोन्हीवरही ताबा ठेवायला शिक. त्याच्यासाठी तुला देवाचं नामस्मरण करावं लागेल. जीतासनो जित श्वासो जित संगो जितेंद्रिया स्थूले भगवतो रूपे मन संधार योधिया. राजा तू इंद्रिय जिंकून घे, श्वासावर सुद्धा तुझा ताबा असला पाहिजे. एवढं देवाचं नामस्मरण कर. माणसाचं आयुष्य हे पूर्ण श्वासावर अवलंबून आहे, बरोबर. जर श्वासच माणसाला घेता आला नाही तर माणूस जगू शकणार नाही. पण तरीही सुखदेव सांगतात, राजा जरी माणसाचं आयुष्य श्वासावर अवलंबून असलं तरीही तू देवाचं नामस्मरण कर आणि त्या श्वासावर सुद्धा ताबा मिळवायला शिक. आणि मनावर ताबा तर मिळवलाच पाहिजे. कारण तुम्ही सगळे इथं बसलात पण सगळ्यांचंच मन इथं असेल असं नाही. कोणाचं कुठं भटकत असेल काही सांगता येत नाही. कोणाचं शेतात जात असेल, कोणाचं माहेराकडे जात असेल, कोणाचं घरी जाऊन येतंय. प्रत्येकाचंच मन इथं असेल असं नाही. मन हे एवढं विचित्र आहे. मन चंचल चपळ जाता येता न लगे वेळ. बहुत चंचल चपळ बहुत चंचल चपळ बहुत चंचल चपळ बहुत
बहुत चला चपाला बहुत चला चपाला बहुत चला चपाला बहुत जाता येता न लगे रे जाता येता न लगे रे बहुत चला चपाला बहुत चला चपाला चला चपाला. हे मन एवढं चंचल आहे की त्याला ताब्यात मिळवणं एवढं सोपं नाही. बघा एक उदाहरण सांगते. एका राजानं नगरातल्या सगळ्या तरुणांना एकत्रित बोलावलं आणि सांगितलं, ही जी बकरी आहे, बकरी माहितीये ना, शिळी, आपण सगळे शेतकरी आहेत, आपल्याला माहितीये. ही जी बकरी आहे, या बकरीला घेऊन जायचं तुम्ही, आणि जो कोणी या बकरीला गच्च चारा खाऊ घालून हिचं पोट गच्च भरून जो घेऊन येईल त्याला मी अर्ध राज्य माझं देऊन टाकणार आहे. तरुणांनी विचार केला, बाबा कुठे युद्ध करायला जायचं नाही, जास्त कष्ट घ्यायचे नाहीत, फक्त त्या बकरीला गच्च फुगवून आणायचे, तिला भरपूर खाऊ घालून आणायचं, मग जो पास होईल त्याला अर्ध राज्य, फुकटच अर्ध राज्य मिळणार आहे. सगळ्यांनी हो म्हटले. पहिला तरुण पुढे आला. त्यानं बकरीला घेतलं. पहिल्या दिवशी गेला, शेतामध्ये भरपूर गवत खाऊ घातलं. घरी आला, आईची नजर चुकून घरातले गहू खाऊ घातले, ज्वारी खाऊ घातली, डब्यातली डाळ खाऊ घातली, भरपूर गच्च त्या शेळीला खाऊ घातलं, भरपूर काय काय. आणि संध्याकाळच्या वेळी नगरामध्ये बकरीला घेऊन हजर झाला. राजानं कवळ्या गवताची एक पेंडी घेऊन आला आणि राजानं सांगितलं, ही पेंडी दाखवल्यावर जर बकरीनं याचा शेंडा तोडला किंवा हा घास खाल्ला तर तरुण नापास. जसा तो तरुण बकरीला घेऊन समोर आला तसं राजानं ती गवताची पेंडी बकरीच्या समोर नेली. बकरीने टुनकून उडी मारली आणि लचकन शेंडा तोडला. पहिला तरुण नापास. दुसऱ्या दिवशी दुसरा तरुण आणला. तरुण म्हणाला, अरे त्यानं काही नीट खाऊ घातलं नसल, मी बकरीला गच्च खाऊन घालून आणतो. घेतलं बकरीला, गेला शेतात, झाडाचा पाला खाऊ घातला, भरपूर गवत खाऊ घातलं, काय 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 भरपूर काय काय खाऊ घातलं. बकरी गच्च फुगली, तिला चालता सुद्धा येईना. संध्याकाळच्या वेळी तिला दरबारात हजर केलं. राजाने गवताची पेंडी दाखवल्याबरोबर बकरी पळतच आली आणि पटकन शेंडा तोडला. दुसराही तरुण नापास. असे 4-5 जण झाल्याच्या नंतर एक संप्रदायातला एक तरुण होता, वारकरी होता. तो म्हटला, हिला असं खाऊ घालून हिचा मेळ बसणार नाही. त्यानं घेऊन गेला शेळीला, शेतात नेलं. अशी हिरवीगार गवताची पेंडी तिच्या तोंडासमोर न्यायचा. तिनं त्याचा शेंडा तोडण्यासाठी पुढे तोंड केले की तोंडावर फटका मारायचा. दिवसभर हेच चालू होतं. 2 दिवस अगोदर जेव्हा शेळीला भरपूर खायला मिळालं त्यावेळी शेळी म्हणायला लागली, अरे आता काय दिवाळी आली काय. पण 2 दिवसानंतर आता फटके खायला लागले. शेळीचं तोंड सुजून गेलं. शेळी म्हटली, आता किती काय खायला दिलं ना, खाणारच नाही. आता एकादश आहे, पाणी सुद्धा पिणार नाही. एवढी आशक्त झाली ती शेळी, तिला चालता सुद्धा येईना. संध्याकाळी दरबारात हजर केलं. राजा हसायला लागला. राजा म्हणाला, अरे वेड्या, इतक्या दिवस झालं 4-5 तरुणांनी शेळी गच्च फुगवून आणली, तरी सुद्धा शेळीनं घास खाल्ला आणि तू तरीला काहीच खाऊ घातलं नाही. तू तर 100% नापास होणार.
तरुण म्हटला, ओ राजे साहेब, अगोदर परीक्षा तरी घ्या. राजाने हिरवीगार गवताची पेंडी समोर केली. बकरी उडी मारणार तेवढ्यात तिच्या लक्षात आलं, फटका. ती म्हटली, राजे साहेब, एवढ्या वेळेस माफ करा, आता काय खाऊ शकत. कारण तिला माहित होतं फटका मिळणार आहे. खायला तोंड पुढे केलं की फटका मिळणार. म्हणून आपला सुद्धा जीवनामध्ये एकादशीचा फटका, आषाढी एकादशीचा फटका, महाशिवरात्रीचा फटका, चतुर्थीचा फटका असलाच पाहिजे. माझ्या सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, मनाला ताब्यात ठेवायचं असेल तर असे छोटे छोटे फटके दिलेच पाहिजेत. हे मन जे ते बकरी सारखं आहे. सुखदेव महाराजांनी सांगितलं, राजा, या बकरी सारख्या मनाला तू ताब्यात ठेवायला शिक. भगवान परमात्म्याच्या रूपाचं ध्यान कर. काय सुंदर त्या देवाचं रूप आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, 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 राजस सुकुमार मदनाचा पुतळा. कस्तुरी मळवट चंदनाची ओटी, कस्तुरी मळवट चंदनाची ओटी, कस्तुरी मळवट चंदनाची ओटी, कस्तुरी मळवट चंदनाची सुखदेवांनी सांगितलं, राजा, त्या देवाचं एवढं सुंदर स्वरूप आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया. एवढा सुंदर असणारा तो भगवान परमात्मा, त्याचं नामस्मरण कर, त्याच्या रूपाचं ध्यान कर, तेव्हा तुझे इंद्रिय आणि मन तुझ्या ताब्यात येईल. त्यावेळी राजानं
विचारलं, महाराज भगवान परमात्माचं नामस्मरण तर मी करतोच, पण तो भगवान परमात्मा अवताराला कसा आला? त्या देवाला अवताराला येण्याचं कारण काय? ही सृष्टी निर्माण कशी झाली? कुणी या सृष्टीचे निर्माण केली ही सृष्टी? असे अनेक प्रश्न राजाच्या मनामध्ये होते. सुखदेव महाराज म्हणाले, राजा असेच प्रश्न, अनेक प्रश्न